आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो। नांदेड शहरातही तीच परिस्थिती आहे। आता मी नांदेड शहरातील शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावर उभा आहे। आपण जर बघितलं तर याच रस्त्यावरून जे आहे ते रामनवमीनिमित्त शोभायात्रा व भव्य मिरवणूक निघणार आहे। साधारणपणे दुपारी 12 नंतर या मिरवणुकीला सुरुवात होईल। मात्र असं असलं तरी ही रामनवमी शांततेत व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी पोलिसांच्या वतीनं विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। खरं तर कालपासूनच नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आला आहे। आपण जर इकडे बघितलं तर लाकडाची एक वाल उभी करून त्याला पांढऱ्या रंगाचे कापड लावून एक भिंत उभी करण्यात आली आहे। याच्या बाजूला जे आहे ते मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान आहे। मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर याच्या पुढे जर बॅरिकेड बघितले तर या बॅरिकेडवर सुद्धा त्याची हाईट वाढवण्यात आली आहे। इकडल्या रामभक्तांना पलीकडे रस्त्यावर जाता येणार नाही अशी काळजी जे आहे त्या ठिकाणी पोलिसांनी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवसापासून जे आहे ते पोलीस अलर्ट मोडवर असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळणार आहे। नांदेड शहरात भव्य रामनवमीचं आयोजन दरवर्षी केलं जातं। याही वर्षी त्याच अनुषंगानं आयोजन केलं जाणार आहे आणि हजारो रामभक्त थोड्याच वेळात याच रस्त्यावरून रामाचा गजर करत रामनवमीत सहभागी होणार आहेत। मात्र असं असलं तरी पोलीस प्रशासनाच्या वतीनं कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी जे आहे ते जय्यत तयारी केलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण चित्र बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते 1200 पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्यासह 1100 होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त जे आहे ते लावण्यात आला आहे आणि हे सगळे पोलीस कर्मचारी सकाळपासूनच रस्त्यावर थांबलेले चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि जिल्हा परिषदेच्या वतीनंही शांततेत रामनवमी साजरी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।